नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉईन झालेत सर्व? हो मॅडम. हां. आज आपण कृती संशोधन अहवाल लेखन कसं करायचं आहे ते पाहणार आहोत. तर त्यासाठी बघा, कृती संशोधनाचं जेव्हा वर्कशॉप झालं होतं तेव्हा कृती संशोधनाच्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला आराखडा तयार करायला सांगितलेला होता. एक समस्या निवडायची होती. तुम्ही ज्या शाळेमध्ये इंटर्नशिप पूर्ण केलेली आहे त्या शाळेमध्ये एखाद्या वर्गाची समस्या आणि त्या वर्गातील एखाद्या विषयाची समस्या तुम्हाला घ्यायची होती आणि शक्यतोवर तुम्ही जो विषय शिकवत आहात त्या विषयाशी निगडीत समस्या असावी असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आपण घेऊ कोणत्याही समस्या घेऊ शकतो, परंतु आपण कृती संशोधनामध्ये जो विषय शिक्षक शिकवतात त्या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांना नेमक्या काय अडचणी येतात हे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून, आणि जर अडचणी येत असतील तर मग त्यावर कशी मात केली पाहिजे, त्या अडचणी त्या समस्या कशा सोडवल्या पाहिजे, यासाठी मग वेगवेगळे उपाययोजना, विविध उपाय हे शिक्षकांना करायचे असतात आणि त्या दृष्टिकोनातून कृती संशोधन हे हाती घेतले जाते. आता कृती संशोधनामध्ये तुम्ही जी समस्या निवडलेली आहे, प्रत्येकाने समस्या निवडलेली आहे आणि त्याचा आराखडा तुमचा तयार आहे ना? हो मॅडम. हां, आराखडा तयार आहे. आराखडा म्हणजे काय की आपण जे संशोधन करणार आहे त्याचं पूर्वनियोजन. म्हणजे आपल्याला नेमकं जी समस्या आपण घेतली त्या समस्येची उद्दिष्ट काय आहेत, गृहीतक काय आहेत, परिकल्पना काय आहे, व्याप्ती मर्यादा काय आहे, हे आपण ठरवत असतो आराखड्यामध्ये. त्यामुळे तुमचे उद्दिष्ट, परिकल्पना, गृहीतक, व्याप्ती मर्यादा हे सर्व तयार आहेत. तर आता आपल्याला त्याचा जे कृती संशोधनाचं मूर्त स्वरूप आहे, म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही शाळेमध्ये असताना आपण कृती संशोधन च्या अंतर्गत विद्यार्थ्यांवर काही उपक्रम घेतो विद्यार्थ्यांसाठी, तर त्या उपक्रमाची फलनिष्पत्ती काय आहे ही आपल्याला लिहायची असते. एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये ती आपल्याला तयार करायची आहे. तर आता काल तुम्हाला मी मुद्दे पाठवले, प्रकरण योजना पाठवली आहे, पूर्ण बघितली सर्वांनी? वाचली का सर्वांनी? काल पाठवलेली प्रकरण योजना कोणी कोणी वाचली? कृष्णाने वाचली. आणखी बघा, त्यामध्ये प्रकरण योजना दिलेली आहे. प्रकरण पहिलं आहे प्रस्तावना. आता प्रस्तावना हे जे प्रकरण आहे, म्हणजे एकूण तुम्हाला 6 प्रकरणं तयार करायची आहेत. कृती संशोधनाच्या अहवालामध्ये एकूण 6 प्रकरण तयार करायची आहेत. त्यामधलं पहिलं प्रकरण आहे प्रस्तावना. प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं, तर पहिला समजा आपण प्रकरण पहिले प्रस्तावना असं हेडिंग दिलेलं आहे. त्यामध्ये 1.1, कारण प्रकरण पहिले म्हणजे 1 आणि त्यातला पहिला मुद्दा म्हणजे 1.1 लिहायची प्रस्तावना. प्रस्तावनेत काय लिहायचं की तुम्ही जी समस्या घेतलेली असेल त्या समस्येविषयीची थोडक्यात प्रस्तावना लिहायची आहे, की मला ही समस्या का घ्यावीशी वाटली, कोणत्या उद्देशाने मी ही समस्या घेतली, या ज्या विषयाची तुम्ही समस्या घेतली असेल त्या विषयामध्ये नेमक्या कोणत्या अडचणी तुम्हाला जाणवत होत्या, विद्यार्थ्यांमध्ये नेमकं त्या विषयाच्या संदर्भात तुम्हाला कोणत्या त्रुटी आढळून आल्यात आणि म्हणून तुम्ही ती समस्या निवडली, या स्वरूपाचं थोडक्यात प्रस्तावना करायची आहे. त्यानंतर 1.2 म्हणजे दुसरा मुद्दा, पहिल्याच प्रकरणातला दुसरा मुद्दा लिहिताना टाकायचा 1.2 संशोधनाची गरज. आता तुम्ही ज्या विषयावर संशोधन करणार आहात त्याची गरज तुम्हाला का वाटली,
ती गरज लिहायची आहे. समजा तुमचा विषय असेल की जिजाऊ कन्या शाळेतील वर्ग 9वीच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या अंतर्गत शुद्ध लेखनाच्या येणाऱ्या अडचणी किंवा विद्यार्थी शुद्ध लेखनात चुका करत असतील तर त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे, हा जर तुमचा विषय असेल तर मग त्या विषयाच्या अनुषंगाने त्याची गरज का आहे त्यावर संशोधन करण्याची, हे त्या ठिकाणी लिहायचं आहे, संशोधनाची गरज. तिसरा मुद्दा म्हणजे 1.3 संशोधनाचे महत्त्व. तुम्ही जी समस्या निवडलेली आहे, ज्यावर तुम्ही संशोधन करत आहात, त्याचं नेमकं महत्त्व काय आहे. काहीतरी महत्त्व असेल म्हणूनच तुम्ही ती समस्या निवडली, म्हणून त्याचं महत्त्व लिहायचं. नंतर 1.4 मध्ये समस्या विधान. आता समस्या विधान म्हणजे काय लिहिणार समस्या विधानमध्ये? म्हणजे जी आपण समस्या घेतलेली आहे ते विधान लिहायचं. हां, बरोबर. जी तुम्ही समस्या निवडलेली आहे ते विधान. उदाहरणार्थ समजा न्यू इंग्लिश हायस्कूलमधील वर्ग 7वीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयातील मूलभूत क्रिया करताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास, ही जर तुमची समस्या असेल तर ते जशीच्या तशी तिथे लिहायचं आहे ते विधान. आणि विधान, समस्येचं विधान हे असंच पाहिजे, स्पष्ट व्हायला पाहिजे त्या विधानामधून की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. जसं मी आता सांगितलं की ज्या शाळेमध्ये तुम्ही करत असाल त्या शाळेचं नाव, म्हणजे समजा जिजाऊ कन्या शाळेतील वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांमध्ये येणाऱ्या भाषिक समस्यांचा अभ्यास व त्यावरील उपाययोजना, ही झाले समस्या. तर ती समस्या विधान तिथे लिहायचं. त्यानंतरचा मुद्दा आहे 5वा 1.5 संशोधनातील कार्यात्मक व्याख्या. आता कार्यात्मक व्याख्या म्हणजे जे तुमचं समस्येचं विधान आहे त्या विधानामध्ये जे शब्द येतात त्या शब्दाच्या व्याख्या करायच्या असतात. आता समजा तुमचं विधान आहे जिजाऊ कन्या शाळेतील वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयामध्ये येणाऱ्या मूलभूत क्रिया करताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास. तर मग याच्यामध्ये आता गणित विषय याची व्याख्या तुम्हाला लिहावी लागेल. आता गणित विषयाची व्याख्या म्हणजे कसं की गणित विषय हे स्पष्ट करायचं आहे, तर त्यासाठी त्याची व्याख्या अशी लिहायची की गणित विषय म्हणजे माध्यमिक स्तरावरील तुमचा स्तर, म्हणजे वर्ग कोणता आहे, 8वी आहे, 9वी आहे, 5वी आहे, 6वी आहे, कोणता स्तर आहे तो लक्षात घ्यायचा आणि त्यानुसार लिहायचं. की समजा उदाहरणार्थ 7व्या वर्गाची तुमची समस्या आहे, तर मग लिहायचं की इयत्ता 8व्या गणित विषय म्हटलेला आहे, तर महाराष्ट्र शैक्षणिक पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने नेमून दिलेले उच्च प्राथमिक स्तरावरील गणित विषयाचे क्रमिक पाठ्यपुस्तक, अशी त्याची व्याख्या करावी लागेल. आलं का लक्षात? महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने नेमून दिलेले उच्च प्राथमिक स्तरावरील इयत्ता 7वीचे क्रमिक पाठ्यपुस्तक, अशी त्याची व्याख्या होईल गणित विषय याची. समजा विज्ञान असेल तरी हेच लिहायचं की महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने नेमून दिलेले प्राथमिक स्तरावरील किंवा उच्च प्राथमिक स्तरावरील किंवा माध्यमिक स्तरावरील विज्ञान विषयाचे क्रमिक पाठ्यपुस्तक. फक्त तुम्ही कोणत्या वर्गाची समस्या घेतली हे लक्षात घेऊन तो स्तर लक्षात घ्यायचा. आणि शिक्षणाचे स्तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे असं मला वाटते, कारण 5वीपर्यंत प्राथमिक स्तर, 6वी 7वी उच्च प्राथमिक स्तर, 6वी 7वी 8वी उच्च प्राथमिक स्तर, 9वी 10वी माध्यमिक स्तर, 11वी 12वी उच्च माध्यमिक स्तर आणि त्याच्यावर महाविद्यालयीन स्तर. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे.
त्यामुळे आपण ज्या वर्गाची समस्या घेतली असेल त्या वर्गाचा स्तर लक्षात घेऊन फक्त तिथे लिहायचं. आलं लक्षात सर्वांना? गणित विषयाचं, गणित म्हणजे कोणत्याही विषयाचं काय लिहायची ते, हो किंवा नाही? हो मॅडम, समजलं. हां, मग ते झालं समजा विषयाचं. त्याच्यातला दुसरा शब्द असेल समजा की वर्ग, वर्ग 7वीसाठी किंवा वर्ग 8वीसाठी असं असेल तर मग वर्ग 7वा असं लिहायचं. आणि त्याच्या पुढे लिहायचं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नेमून दिलेल्या शिक्षणातील कोणता स्तर आहे तो. 7वा वर्ग म्हणजे कोणता स्तर येईल? उच्च प्राथमिक स्तर. 8वा वर्ग उच्च प्राथमिक स्तर, अशी त्याची व्याख्या करायची. उपाययोजना, उपाययोजना म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? उपाययोजना डॅश करून उपाययोजनेची व्याख्या म्हणजे नेमकं काय. अभ्यास शब्द असेल त्याच्यात, अभ्यास म्हणजे काय. तात्पर्य काय की जी समस्या विधान तुमचं आहे त्या समस्या विधानामध्ये जे जे काही शब्द येतील त्या शब्दांची व्याख्या करणे हे गरजेचं आहे. त्याला म्हटलंय कार्यात्मक व्याख्या. आलं लक्षात सर्वांच्या? आलं का? आता जिजाऊ समजा तुम्ही लिहिलं जिजाऊ कन्या शाळा, तर अकोला शहरातील मुलींची एक नामांकित शाळा असं त्याच्या पुढे लिहायचं. वर्ग 8वा शालेय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नेमून देण्यात आलेल्या स्तरानुसार प्राथमिक स्तर किंवा माध्यमिक स्तर. पुस्तक असेल समजा गणित विषयाचा अभ्यास असेल तर महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने वर्ग 7वीसाठी नेमून दिलेले उच्च प्राथमिक स्तरावरील गणित विषयाचे क्रमिक पाठ्यपुस्तक. अशा व्याख्या तिथे करायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे 1.6 मुद्दा. 1.6 या मुद्द्यानुसारच तुमचे ते अहवाल लेखन व्हायला पाहिजे. 1.6 संशोधनाची उद्दिष्ट. आता संशोधनाची उद्दिष्ट तुमच्या आराखड्यामध्ये आहेत. आहेत सर्वांच्या आराखड्यात? आहेत. पल्लवी, पल्लवी, विकास आहेत मॅडम. आहेत मॅडम. हां, तर ती उद्दिष्ट जशीच्या तशी लिहायची. 2 उद्दिष्ट असतील, 3 असतील, 4 असतील, बस 4च्या वर उद्दिष्ट घ्यायची नाही. कारण प्रत्येक उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं असते. तर जास्तीत जास्त 4 उद्दिष्ट आणि ती उद्दिष्ट जशीच्या तशी त्या मुद्द्यामध्ये लिहायची. आणि असं स्पष्ट लिहायचं 1.6 संशोधनाची उद्दिष्ट असं हेडिंग द्यायचं आणि त्याच्या खाली ती उद्दिष्ट लिहायची 1, 2, 3, 4 अशी. त्यानंतर 1.7 गृहीतक व परिकल्पना. हे पण तुम्ही लिहिलेलं आहे, गृहीतक पण लिहिलेलं आहे आराखड्यामध्ये. कारण पहिलं प्रकरण जे असतं ना ते जो आराखडा आपण तयार केलेला असतो तोच असतो जवळपास सर्व पहिल्या प्रकरणामध्ये प्रस्तावने. तर गृहीतक आणि परिकल्पना ही तुम्ही जी लिहिलेली आहेत आराखड्यात ती जशीच्या तशी तिथे लिहायची. त्यानंतर 1.8 संशोधनाची व्याप्ती व मर्यादा. आता व्याप्ती व मर्यादा म्हणजे व्याप्ती म्हणजे की आपलं जे संशोधन आहे की असं लिहायचं तिथे सरळ व्याप्ती असा शब्द लिहायचा आणि त्याच्या पुढे डॅश करून लिहायचं प्रस्तुत संशोधन हे अकोला शहरातील माध्यमिक प्रस्तुत संशोधनाची व्याप्ती ही अकोला शहरातील माध्यमिक शाळांशी संबंधित आहे. जर तुमचा 9वा 10वा वर्ग असेल तर प्रत्येक वेळेस स्तर लक्षात घ्यायचा. 7वा 8वा वर्ग असेल उच्च प्राथमिक स्तर, 1ली ते 5वी असेल तर प्राथमिक स्तर. काय लिहायचं व्याप्तीमध्ये की प्रस्तुत संशोधन अकोला शहरातील प्राथमिक शाळेशी संबंधित आहे किंवा व्याप्त आहे. नंतर त्याच्या मर्यादा. आता मर्यादा लिहिताना 1, 2, 3, 4 असे नंबर देऊन किंवा बुलेट देऊन ते लिहायचं. पहिले मर्यादा येईल तुमची प्रस्तुत संशोधन हे
अकोला शहरातील जिजाऊ कन्या शाळा या शाळेतील जिजाऊ कन्या विद्यालय या शाळेतील वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित आहे. दुसरं मर्यादा की प्रस्तुत संशोधन वर्ग 8वीच्या इंग्रजी विषयापुरते मर्यादित आहे. नंबर 3 मर्यादा इंग्रजी विषयातील या घटकापुरते मर्यादित आहे. जे काही तुम्ही व्याकरणाशी संबंधित घेतलं असेल किंवा इंग्रजी विषयात येणाऱ्या लिखाणाच्या अडचणींविषयी असेल, शुद्ध लेखनाविषयी असेल, जे काही तुमचं घटक असेल तो लिहायचा. त्यानंतर म्हणजेच काय की कोणत्या शाळेपुरतं मर्यादित आहे, त्या शाळेतल्या कोणत्या वर्गापुरतं मर्यादित आहे, त्या वर्गातल्या किती विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित आहे, त्यानंतर कोणत्या विषयापुरतं मर्यादित आहे, त्या विषयातील कोणत्या घटकापुरतं मर्यादित आहे, आणि त्यानंतर प्रस्तुत संशोधन हे कोणत्या वर्षीसाठी आहे. जसं तुमचं येईल की प्रस्तुत संशोधन हे 19-20 या शैक्षणिक सत्रापुरते मर्यादित आहे. अशा 5 ते 6 मर्यादा तिथे येतील. आलं लक्षात सर्वांच्या? काय काय लिहायचं आहे? प्रस्तुत संशोधन कोणत्या शाळेपुरतं मर्यादित आहे, कोणत्या वर्गापुरतं मर्यादित आहे, वर्गातील किती विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित आहे, त्यानंतर कोणत्या विषयापुरतं मर्यादित आहे, आणि त्या विषयातील कोणत्या घटकापुरतं मर्यादित आहे, आणि कोणत्या वर्षात शैक्षणिक सत्रापुरतं. ही झाली तुमची मर्यादा. ठीक आहे. इथे तुमचं पहिलं प्रकरण पूर्ण होते. पहिलं प्रकरण इथे पूर्ण होते. खाली थोडक्यात समारोप हे झालं की थोडक्यात समारोप 5-6 ओळी लिहायच्या, 4-5 ओळी. हे झालं पहिलं प्रकरण. दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे संबंधित संशोधन व साहित्याचा आढावा. संबंधित संशोधन व साहित्याचा आढावा, प्रकरण 2. आता प्रकरण 2 मध्ये पहिला मुद्दा परत आता काही 2.1 प्रस्तावना. आता यामध्ये कशाची प्रस्तावना लिहायची आहे की संबंधित संशोधन आणि साहित्याचा आढावा आपण का घेतो आहे, त्याची काय गरज आहे, हे थोडक्यात लिहायचं आहे 4-5 ओळीमध्ये. खूप सारं लिहायचं नाही, फापट पसारा. 5 ते 6 ओळीमध्ये, 4-5 ओळीमध्ये ती प्रस्तावना लिहायची की संबंधित संशोधनाचा, संबंधित साहित्याचा आढावा आपण का घेतो आहे. त्यानंतर 2.2 पूर्वी झालेल्या संशोधनाचा आढावा. आता पूर्वी झालेल्या संशोधनाचा आढावा म्हणजे की आपण जी समस्या निवडलेली आहे त्या समस्येशी संबंधित पूर्वी कोणते संशोधन झालेले आहेत, तर त्यासाठी तुम्हाला आधीचे संशोधन अभ्यासणं गरजेचे आहे. तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला 1-2 जरी तुम्ही लिहून घेतले तरी चालते. जसं की त्यामध्ये काय अपेक्षित असतं की जो आढावा तुम्ही घेता, जसं मागच्या वर्षी तुम्ही झालेल्या संशोधनाचा आढावा घेणार आहात, तर त्या संशोधनाचा आढावा लिहिताना त्यामध्ये त्या समस्येचं नाव, त्यानंतर ती समस्या कोणाची आहे म्हणजे त्याचे संशोधकाचं नाव, आणि ती कोणत्या वर्षीची आहे. मागच्या वर्षीची म्हणजे मागच्याच वर्षीची पाहिजे असं नाही. गेल्या 5 ते 10 वर्षातल्या कोणत्याही संशोधनाचा, आपल्या विषयाशी संबंधित संशोधनाचा आढावा तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये ते संशोधन विषय लिहायचा, त्या संशोधन करणारे संशोधकाचं नाव लिहायचं, ते संशोधन कशासाठी केलं आहे, म्हणजे मुक्त विद्यापीठाच्या BEdचं आहे की आपल्या रेग्युलर BEdचं आहे की कोणत्या एखाद्या डाएटशी संबंधित आहे, DEdचं आहे, कोणत्या विद्यापीठाशी निगडीत आहे, हे तिथे लिहायचं आहे. आणि त्याचं वर्ष, कोणत्या वर्षी झालेलं आहे ते संशोधन, हे तिथे लिहायचं आहे. त्यानंतर साहित्याचा पण म्हटलं आहे. साहित्याचा म्हणजे
की आपल्या विषयाशी रिलेटेड तुम्ही कोणकोणते पुस्तकं बघितल्या, या विषयाशी रिलेटेड काही लेख वगैरे कोणत्या वर्तमानपत्रात तुम्ही वाचलेत का, किंवा जसे वेगवेगळे मासिकं असतात, शैक्षणिक मासिकं, जर्नल्स, उदाहरणार्थ शिक्षण समीक्षा आहे, भारतीय शिक्षण आहे, त्यानंतर शिक्षण संक्रमण आहे, अशी अनेक शैक्षणिक मासिकं आहेत, त्यामध्ये लेख येत असतात शिक्षणावर आधारित. तर अशा जर्नल्समध्ये तुमच्या विषयाशी काही रिलेटेड माहिती तुम्हाला मिळाली का, त्याचा रेफरन्स, त्याचा संदर्भ तिथे द्यायचा असतो. तो पण देताना काय करायचं की लेखाचं नाव द्यायचं, त्यानंतर त्या लेखकाचं नाव द्यायचं, आणि तो लेख कोणत्या पुस्तकात आलेला आहे, कोणत्या मासिकात आलेला आहे, कोणत्या वर्षी, त्याचं वर्ष असं असतं ना की मार्च 2020 अंक 5वा असं त्याच्यावर दिलेलं असते. तर ते तिथे लिहायचं आहे आणि थोडक्यामध्ये त्या लेखाचा सारांश लिहायचा, अगदी थोडक्यात 4 ते 5 ओळीमध्ये. हे झालं संबंधित संशोधन आणि साहित्याचा आढावा. 2-3 असे संशोधनाचे आढावे घ्यायचे आणि 2-3 साहित्याचे आढावे घ्यायचे. आणि नंतरचा 2.4 हा जो मुद्दा आहे तो आहे संशोधनाचे वेगळेपण व उपयुक्तता. आता आपण मागच्या वर्षीचा जो आढावा घेतलेला आहे त्यावरून आपल्या आधी या विषयाशी झालेले आधीचे संशोधन आणि आपलं संशोधन यामध्ये काय साम्य आहे आणि काय वेगळेपण आहे आणि त्याची काय उपयुक्तता आहे. आता उदाहरणार्थ की पहिले संशोधन झाले तरीही मी आज संशोधन करतो आहे त्यावर, तर त्याच्यात माझ्या ह्याच्यात काय वेगळेपण आहे आणि या संशोधनाची काय उपयुक्तता आहे हे या मुद्द्यामध्ये मांडायचं आहे. कोणता मुद्दा? 2.4 संशोधनाचे वेगळेपण आणि उपयुक्तता. आणि परत 2 नंतरचा मग थोडक्यात समारोप 2-3 ओळीमध्ये त्या प्रकरणाचा. हे झालं प्रकरण दुसरं. दुसरं प्रकरण समजलं सर्वांना? हॅलो मॅडम. समजलं का दुसरं प्रकरण? हां मॅडम 2.3 चा मुद्दा समजला नाही, कोणता होता तो? 2.3 झालेल्या संशोधनाचा आढावा आणि साहित्याचा आढावा. संशोधनाचा म्हणजे आपल्या समस्येशी रिलेटेड आधी जर काही संशोधन झाले असतील, म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षात आपल्या विषयाशी झालेल्या संशोधनाचा आढावा तिथे घ्यायचा आहे. 2-3 संशोधनाचे आढावे तिथे घ्यायचे, 1-2, आणि त्यामध्ये लिहिताना ते संशोधनाचं जे काही समस्येचं विधान असेल ते विधान लिहायचं, त्या संशोधकाचं नाव लिहायचं आणि ते संशोधन कशासाठी, कोणत्या अभ्यासक्रमासाठी केलेलं आहे तो अभ्यासक्रमाचं नाव लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर प्रकरण तिसरे, संशोधनाची कार्यवाही. हे सर्वात महत्त्वाचं प्रकरण आहे, संशोधनाची कार्यवाही. त्यामध्ये सुद्धा 3.1 प्रस्तावना थोडक्यात लिहायची. प्रस्तावनेमध्ये म्हणजे जसं की संशोधन म्हणजे काय, संशोधन आपण कशासाठी करतो आहे, संशोधनाची कार्यवाही करणं का गरजेचं आहे, असं थोडक्यात प्रस्तावना तिथे लिहायची आहे. नंतर 3.2 चा मुद्दा आहे संशोधन पद्धतीची निवड. संशोधन पद्धती 3 आहेत: ऐतिहासिक संशोधन पद्धती, सर्वेक्षणात्मक संशोधन पद्धती आणि प्रायोगिक संशोधन पद्धती. या 3 पैकी आपण कोणत्या पद्धतीचा वापर केला ती पद्धती फक्त तिथे लिहायची आहे की प्रस्तुत संशोधनासाठी सर्वेक्षणात्मक पद्धतीचा वापर करण्यात आला, किंवा एखाद्याने प्रायोगिक पद्धती वापरली असेल तर तिथे लिहायचं प्रस्तुत संशोधनासाठी प्रायोगिक पद्धतीचा वापर करण्यात आला. मग प्रायोगिक पद्धतीमध्ये एकल गट वापरला की द्विगट वापरला ते पण लिहायचं की प्रायोगिक पद्धती अंतर्गत एकल गट अभिकल्पाचा वापर करण्यात आला. एकल गट म्हणजे की प्रयोग करताना जेव्हा आपण एकच गट घेऊन जर प्रयोग करत असू तर तो झाला एकल गट. कोणाचा माईक सुरू असेल तर बंद करा.
आणि दुसरा जो प्रकार आहे द्विगट अभिकल्प, त्यामध्ये आपण प्रयोग करताना 2 गट करत असतो विद्यार्थ्यांचे. एक गट नियंत्रित गट असतो आणि दुसरा प्रायोगिक गट असतो. मग आपण जर एकच गटावर केला असेल तर एकल गट, 2 गट तयार केले असतील तर द्विगट. या प्रकारे संशोधन पद्धती आपण कोणती वापरली ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे एवढंच वाक्य येईल तुमचं की प्रस्तुत संशोधनासाठी प्रायोगिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. प्रायोगिक पद्धती अंतर्गत द्विगट अभिकल्प वापरण्यात आला किंवा तयार करण्यात आला. नंतरचा मुद्दा आहे 3.3 नमुना निवड. नमुना निवड म्हणजे सॅम्पलिंग ज्याला आपण म्हणतो. तुम्ही संशोधनासाठी किती विद्यार्थी निवडलेत, तर यामध्ये लिहिताना समजा ज्या शाळेमध्ये तुम्ही हे संशोधन राबवत असाल तर त्या शाळेचं नाव लिहून, उदाहरणार्थ जिजाऊ कन्या शाळेतील वर्ग 8वीतल्या एकूण 40 विद्यार्थ्यांपैकी 20 विद्यार्थ्यांची यादृच्छिक पद्धतीने निवड करण्यात आली किंवा लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. निवड कशी करायची हे एक वेगवेगळ्या पद्धती आहे. सर्वसाधारणपणे आपण काय करतो की समजा एका वर्गात 40 विद्यार्थी असतील तर त्या 40 पैकी सॅम्पल आपण घेतो, ज्याला नमुना म्हणतो. 40ही विद्यार्थ्यांवर आपण करणार असं नाही, त्याच्यापैकी 20 विद्यार्थी आपण निवडतो, त्याला म्हणतात आहे निवड, नमुना, सॅम्पलिंग. किती सॅम्पल घेतला आपण, म्हणजे किती नमुना घेतला, 20 विद्यार्थी घेतले, 25 घेतले, 30 घेतले, ते तिथे लिहायचं आहे. नमुना निवड. फक्त ती कोणत्या शाळेतली घेतली, कोणत्या वर्गातली घेतली आणि कशा पद्धतीने घेतली हे तिथे लिहायचं आहे. त्यानंतर 3.4 माहिती संकलनाची साधने. आता तुमच्या विषयाशी संबंधित माहिती कशी संकलित केली, त्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला, तर माहिती संकलनाची साधने विविध आहेत. त्यामध्ये प्रश्नावली, मुलाखती, पदनिश्चयन श्रेणी, पडताळा सूची, अशा अनेक प्रकारचे माहिती संकलनाची साधने. तर आपण चाचण्या, विद्यार्थ्यांना चाचण्या देतो आपण, टेस्ट ज्याला म्हणतो. ही झाली माहिती संकलनाची साधनं. तर यामध्ये तुम्ही कोणत्या साधनाचा वापर केला तेवढंच लिहायचं आहे. हेडिंग द्यायचं माहिती संकलनाची साधने, नंबर 1 प्रश्नावली, नंबर 2 मुलाखती. आता ती प्रश्नावली जरी लिहिलं तर ती प्रश्नावली तुम्ही कोणासाठी तयार केली आहे, विद्यार्थ्यांसाठी तयार केली, म्हणजे विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली की शिक्षकांकडून माहिती घेतली की पालकांकडून माहिती घेतली. ज्या घटकाकडून तुम्ही ती माहिती घेतली असेल, ज्याच्यासाठी ती प्रश्नावली तयार केली असेल, त्यांचं तो घटकाचं नाव तिथे लिहायचं आहे. म्हणजे प्रश्नावली समोर कंसात लिहायचं विद्यार्थ्यांसाठी, प्रश्नावली 2 शिक्षकांसाठी. एकापेक्षा अनेक, म्हणजे शिक्षकांसाठी पण आपण प्रश्नावली करू शकतो आणि विद्यार्थ्यांसाठी पण करू शकतो. आपल्या विषयाशी संबंधित माहिती आपल्याला शिक्षकांकडूनही घ्यायची असेल, विद्यार्थ्यांकडूनही घ्यायची असेल, एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांच्या पालकांकडूनही आपल्याला काही माहिती घ्यायची असेल, तर त्यांना आपण प्रश्नाच्या द्वारे आपण ती माहिती त्यांच्याकडून घेऊ शकतो, मुलाखतीद्वारे आपण माहिती घेऊ शकतो. तर तुम्ही ज्या साधनाचा वापर केला असेल त्या साधनाचं नाव तिथे लिहायचं. उदाहरणार्थ प्रश्नावली, नंबर 2 मुलाखत, बस एवढंच तिथे लिहायचं आहे. आणि कोणासाठी कोणाची मुलाखत घेतली किंवा कोणाकडून प्रश्नावल्या सोडवून घेतल्या ते लिहायचं. त्यानंतर 3.5 हा जो मुद्दा आहे, माहिती विश्लेषणाची संख्याशास्त्रीय साधने. माहितीचं विश्लेषण तुम्ही कसं केलं, म्हणजे माहिती मिळवली, प्रश्नाद्वारे तुम्ही जी माहिती मिळवली त्याचं सांख्यिकीय विश्लेषण तुम्ही कसं केलं, त्यासाठी मीन मोडचा वापर केला का, किंवा ॲव्हरेज काढलं का, सरासरी काढून केलं का. संख्याशास्त्रीय जी साधनं आहे, मीन, मोड, मीडियम, ॲव्हरेज काढणे, वारंवारिता वगैरे, यापैकी कोणत्या साधनाचा वापर करून तुम्ही संख्याशास्त्रीय विश्लेषण केलेलं आहे ते द्यायचं आहे. आणि नंतर संशोधनाची प्रत्यक्ष कार्यवाही. प्रत्यक्ष कार्यवाही कशी केली,
जसं की सर्वात प्रथम समस्येची निवड केली, मग समस्येची निवड केल्यानंतर त्याचा आराखडा तयार करण्यात आला, त्या आराखड्यानुसार संशोधन करण्यास सुरुवात केली, मग ती प्रत्यक्ष कार्यवाही कशी केली. उदाहरणार्थ तुम्ही जर प्रायोगिक पद्धतीचा वापर करणार असाल तर वर्ग 8वीच्या वर्गातील एकूण 40 विद्यार्थ्यांपैकी 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्या 20 विद्यार्थ्यांचे 2 गट तयार करण्यात आले. एका गटाला प्रायोगिक गट तर दुसऱ्या गटाला नियंत्रित गट असं संबोधण्यात आलं. मग नियंत्रित गटाला पारंपरिक पद्धतीने अध्यापन केलं, तर प्रायोगिक गटावर उपक्रम राबवण्यात आले आणि त्यांना पूर्व चाचणी व अंतिम चाचणी देण्यात आली आणि त्यावरून सांख्यिकीय विश्लेषण करण्यात आलं. अशा पद्धतीची कार्यवाही आपण तिथे करत असतो. ती प्रत्यक्ष कार्यवाही तुम्ही कशी केली हे मी उदाहरण दिलं. तुम्ही प्रत्यक्ष कार्यवाही कशी केली ते त्यामध्ये लिहायचं आहे असं डिटेलमध्ये, संशोधनाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीमध्ये. नंतर प्रकरण चौथे. प्रकरण चौथ्यामध्ये प्रकरण चौथं आहे माहितीचे संकलन, विश्लेषण व अर्थनिर्वचन. यामध्ये पहिला परत 4.1 मुद्दा प्रस्तावना. 4.2 माहितीचे संकलन, सादरीकरण आणि कोष्टकीकरण. म्हणजे माहितीचे संकलन कसे केले, त्यानंतर त्याचं पूर्ण माहिती ती लिहायची आहे. तिथे कोणकोणती माहिती टेबल वाईज त्याचे टेबल तयार करायचे, तक्ते तयार करायचे आणि त्याचं म्हणजे कोष्टक तयार करायचं, तक्ते तयार करायचे. आणि नंतर 4.3चा जो मुद्दा आहे तो आहे माहितीचं अर्थनिर्वचन. जे सांख्यिकीय विश्लेषण आपण केलेलं आहे त्यावरून त्याचा अर्थ लावायचा आहे. अर्थ म्हणजे की किती टक्के विद्यार्थ्यांनी प्रगती केली किंवा किती टक्के विद्यार्थ्यांनी प्रगती केली नाही किंवा किती टक्के विद्यार्थी कोणत्या विषयामध्ये चांगलं प्रावीण्य प्राप्त करू शकले. जो काही तुमचा विषय असेल त्या विषयाच्या अनुषंगाने त्याचं अर्थनिर्वचन करायचं असते, कन्क्लुजन ज्याला आपण म्हणतो. आणि तर असे चौथ्या प्रकरणात असे महत्त्वाचे 2च मुद्दे आहेत. 4.2 मध्ये माहितीचं संकलन आणि तक्ते तयार करणे आणि 4.3 मध्ये त्या माहितीचा अर्थ लावणे, माहितीचं अर्थनिर्वचन. प्रकरण 5वं आहे ते म्हणजे सारांश, निष्कर्ष व शिफारशी. 5व्या प्रकरणात 5.1 हा मुद्दा आहे सारांश. सारांश म्हणजे वरचे जे 4 प्रकरण आहे त्या 4 प्रकरणाचा थोडक्यात सारांश लिहायचा असतो, अगदी थोडक्यात. लक्षात घ्या, पहिले जे 4 प्रकरण तुम्ही डिटेल्समध्ये लिहिलेले आहेत त्याचा थोडक्यात सारांश लिहायचा 5.1 मध्ये. 5.2 मध्ये निष्कर्ष. तुम्ही जे काही सांख्यिकीय विश्लेषण केलं, अर्थनिर्वचन केलं त्यावरून तुमचे काय निष्कर्ष निघाले ते निष्कर्ष लिहायचे. 6-7 निष्कर्ष त्या ठिकाणी येतील. त्यानंतर 5.3 शिफारशी. निष्कर्ष निघाल्यानंतर त्या निष्कर्षाच्या आधारावर त्या समस्येच्या अनुषंगाने किंवा त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही काय शिफारशी करणार. विद्यार्थ्यांसाठी म्हणा, शिक्षकांसाठी असतील, पालकांसाठी असेल, शाळेसाठी असेल, काय शिफारशी आपण करू शकतो त्या शिफारशी लिहायच्या आहेत. 4-5 शिफारशी लिहिल्या तरी चालतील. नंतर आहे प्रकरण 6वे. प्रकरण 6वं आहे निष्कर्षांचा अन्वयार्थ व विमर्शी विचार. निष्कर्षांचा अन्वयार्थ व विमर्शी विचार. यामध्ये 6.2 निष्कर्षाचा अन्वयार्थ लावायचा, म्हणजे जे निष्कर्ष आपण काढले आहेत त्याचा अर्थ तिथे स्पष्ट करायचा आहे. नंतर 6.3 इतर शिक्षकांसाठी उपयोगिता. या निष्कर्षाची इतर शिक्षकांसाठी काय उपयोगिता असू शकेल. मी काढलेले निष्कर्ष दुसऱ्या शिक्षकांसाठी कितपत उपयोगी पडतील, त्याची उपयोगिता काय आहे हे थोडक्यात लिहायचं.
आणि 6.4 पुढील संशोधनासाठी विषय. आपल्या विषयाशी रिलेटेड आणखी वेगळ्या प्रकारे कसं संशोधन करता येईल याच्याशी संबंधित 3-4 विषय त्या ठिकाणी सुचवायचे. या प्रकारे तुम्हाला हे संशोधन अहवाल हा लिहायचा आहे. त्यामध्ये नंतर शेवटी संदर्भ ग्रंथ सूची लावायची. संदर्भ ग्रंथ सूची म्हणजे की हे सर्व संशोधनाचं कार्य करताना तुम्हाला कशाचं सहाय्य मिळालं, म्हणजे जसं तुम्ही कोणती संदर्भ ग्रंथ वाचलीत, कोणती पुस्तकं वाचली, जर्नल्स, मासिकं किंवा इंटरनेटच्या वरून काही घेतलं असेल, ज्या गोष्टींचा आधार तुम्ही हे संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी घेतला असेल त्या पुस्तकांचं, त्या संदर्भ ग्रंथांचं, काही इंटरनेटवरच्या काही लिंक असतील त्याचा जर तुम्ही आधार घेतला असेल तर ते तिथे लिहिणं गरजेचं आहे. आणि परिशिष्टामध्ये तुम्ही ज्या शाळेमध्ये हे कृती संशोधन राबवत आहात त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची यादी लक्षात घ्या. परिशिष्ट मध्ये काय पाहिजे, एक विद्यार्थ्यांची यादी आणि दुसरं तुम्ही ज्या प्रश्नावली तयार केली असेल ते प्रश्नावली, मुलाखत तयार केली असेल मुलाखत, म्हणजेच तात्पर्य तुम्ही जी काही संशोधनासाठी साधनं तयार केली असतील, प्रश्नावली, मुलाखती, पदनिश्चय श्रेणी वगैरे, ती प्रत्यक्ष तिथे परिशिष्टामध्ये जोडायची आहेत. शाळेतल्या मुलांची यादी जोडायची आहे. शिक्षक घेतले असतील आपल्या संशोधनामध्ये ते शिक्षकांची यादी जोडायची आहे. म्हणजे ज्यांच्यावर आपण प्रयोग करतो आहे, ज्यांच्यावर आपण संशोधन करतो आहे त्या सर्वांचा ज्यांचा समावेश तुमच्या संशोधनात आहे त्यांची यादी ही परिशिष्टमध्ये लावणं गरजेचं आहे. हे झालं तुमचं संशोधन अहवाल लेखन एकूण 6 प्रकरणामध्ये.